structure of sperm. Now the sperm, now let's आता हे sperm formation झालं आपण पाहिलं. The sperm, it is the male reproductive cell which is haploid one. It is a male gamete. याला आपण म्हणतो male gamete. Is like the structure of this sperm. It is motile. आता motile का म्हणतात? Because they are the movable. They can be move and they can be swim. तसं फिमेल जेनेटिक ट्रॅक केल्यानंतर ते फ्लुइड असते, फ्लुइडमध्ये तो स्विम करतो तो टेलच्या सहाय्याने. मायक्रोस्कोपिक स्मॉल साईज आहे, आपल्या सेलची जे सेल आहे सेलपेक्षा लहान जो मायक्रोस्कोपिक अँड इलॉंगेटेड आहे. दिस सेल आर द इलॉंगेटेड. नाउ दिस स्पर्म कन्सिस्ट ऑफ द मेनली 3 पार्ट. मेनली त्याचे 3 पार्ट आहेत. फर्स्ट वन इज अ हेड रिजन. सेकंड वन इज अ मिडल पीस. धिस वन इज अ मिडल पीस. आणि थर्ड वन इज अ टेल रिजन. दिस इज अ टेल रिजन. असे 3 पार्ट जे आहेत, दॅट्स अ हेड, मिडल पीस अँड टेल. जे आर द 3 पार्ट ऑफ दिस स्पर्म. नाउ लेट अस सी वन बाय वन ऑफ दिस. हेड रिजन. नाउ लेट अस सी आता हा हेड रिजन आपण पाहतो. हेड रिजन, हेड ऑफ द स्पर्म, इट इज द ओव्हल शेप. स्ट्रक्चर कसं आहे तर ओव्हल शेप अँड इट कंटेन द न्यूक्लियस. दॅट न्यूक्लियस इज हॅप्लॉइड बिकॉज ऑफ द स्पर्म इज हॅप्लॉइड. इट्स कंटेन हाफ नंबर ऑफ क्रोमोसोम, that is a 23. Then above this nucleus there is a small sac, a cap-like structure, is known as the acrosome. Now the acrosome, it is the modification of lysosome. आपल्याला माहिती आहे सेलमध्ये लायसोसोम असते. लायसोसोमचं फंक्शन असतो डिस्ट्रक्शन ऑफ दी फॉरेन सबस्टन्स. एखादा फॉरेन सबस्टन्स असते त्याला डिस्ट्रॉय करतो. त्याच्यामध्ये एन्झाईम्स असते, हायड्रोलायटिक एन्झाईम्स. दिस एन्झाईम रिलीज अँड दी डिस्ट्रॉय दी अदर पार्ट्स. दॅट लायसोसोमला आपण म्हणतो सुसाइड बॅग. तो लायसोसोमचं कंटेन असते ॲक्रोझोम. ॲक्रोझोम इज नथिंग बट द मॉडिफिकेशन ऑफ द लायसोसोम. इट फॉर्म फ्रॉम द गोल्जी कॉम्प्लेक्स. लायसोसोम ऑल्सो फॉर्म फ्रॉम द गोल्जी कॉम्प्लेक्स. गोल्जी कॉम्प्लेक्समधून तयार होतो लायसोसोम. लायसोसोम त्यानंतर तो ॲक्रोझोम फॉर्मेशन होतो. नाउ दिस ॲक्रोझोम कंटेन एन्झाईम्स. त्याला हायड्रोलायटिक एन्झाईम. तेच आपण जे आपण पाहिलं लायसोसोममध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम्स असते, तसाच तो ॲक्रोझोममध्ये असते. ॲक्रोझोम म्हणजेच हा इट इज अ मॉडिफिकेशन ऑफ लायसोसोम. दॅट इज द लायसोसोम. नाउ then it contain the hyaluronidase and proteolytic enzymes. दोन त्याच्यात आणखी एक एन्झाईम असतात, hyaluronidase enzymes and proteolytic enzymes. आता या दोनचे काय काम असेल? इज हेल्प फॉर द झोनालायसिन अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स. नाउ धिस ॲक्रोझोम इज हेल्प फॉर ड्युरिंग दी फर्टिलायझेशन. आता फर्टिलायझेशनमध्ये आपण जेव्हा पाहतो, फर्टिलायझेशनमध्ये स्पर्मचे हा एक जवळ येतो. एक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एंट्री करते. एंट्री करताना पहिले त्याच्या वरची जी कवरिंग आहे एकच्या, आपण यापुढे पाहिली होती की इनर वन जसे कवरिंग झोना पेल्युसिड आहे, कोरोना रेडिएट आहे, आतमध्ये व्हाईट लाईन मेम्ब्रेन आहे. ह्या मेम्ब्रेनला ब्रेक करण्याचं काम करतो. बिकॉज ऑफ इट कंटेन हायड्रोलायटिक एन्झाईम्स. दिस एन्झाईम्स डायजेस्ट दी झोना लेअर ऑफ दिस मेम्ब्रेन. देन देअर न्यूक्लियस इज इंटर इनसाइड दी एग्स. म्हणजे सुरुवातीला ब्रेक करावा लागेल तो मेम्ब्रेन ब्रेक केल्यानंतर तो स्वतःचं हेड आतमध्ये इंट्रोड्यूस करतो. दॅट्स इज द ॲक्रोझोम इज इसेन्शियल. इट कंटेन दी एन्झाईम्स. त्याला पण हायलुरोनिडेज एन्झाईम्समध्ये. आता हायलुरोनिडेज एन्झाईम्स आहे, हे एन्झाईम्स मेम्ब्रेनमध्ये जे असते झोना पेल्युसिड किंवा झोना लेअर, त्याच्यामध्ये हायलुरोनिक ॲसिड असते. त्या हायलुरोनिक ॲसिडवर ॲक्शन करतो हायलुरोनिडेज एन्झाईम्स. त्याची एन्झाईम सबस्ट्रेट ॲक्शन होते आणि मेम्ब्रेन डिझॉल्व्ह होतो. नंतर तो एंट्री करते आतमध्ये. हे पुढे आहेच, आपण फर्टिलायझेशनच्या वेळेस पाहणार आहोत. दॅट्स हायलुरोनिडेज अँड प्रोटिओलॅटिक एन्झाईम्स. लायसिन, झोना लायसिन म्हणजे डायजेस्ट करणे. झोना मेम्ब्रेन असतो तो डायजेस्ट करतो एकच्या भोवताली. आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम्स. कोरोना, दॅट इज द कोरोना रेडिएटा, दिस मेम्ब्रेन. सेकंड पार्ट ऑफ दिस इज द नेक रिजन. जसं आपण मिडल पीस, याचे 3च पार्ट पाहिले, पण एक छोटासा पार्ट आहे इन बिटवीन दिस हेड रिजन आणि नेक मिडल पीस. दिस इज द मिडल पीस अँड दिस इज द हेड रिजन. त्याच्या दोन्हीमध्ये एक छोटासा पार्ट आहे, त्याला म्हणतो आपण नेक रिजन. ठीक आहे. इट इज अ शॉर्ट रिजन, दे हॅव्हिंग द सेंट्रिओल्स. इथे सेंट्रिओल्स असते. नाउ दिस सेंट्रिओल्स इज व्हेरी इसेन्शियल. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर दी इंट्रोडक्शन इन टू दी फिमेल एग्स. कारण फिमेल एग्समध्ये सेंट्रिओल नसतो. सेकंडरी ओसाइटमध्ये सेंट्रिओल नसतो आणि सेंट्रिओल नसल्यामुळे त्याची ग्रोथ अरेस्ट झाली असते. त्याचे सेकंड मिओटिक डिव्हिजनपर्यंत झाले असते. मिओटिक डिव्हिजन सेकंड अरेस्ट झालेलं असतं. त्यामुळं फर्टिलायझेशन झाल्यानंतर एग्सचं कन्व्हर्शन हे
कंप्लीट होते, मिओसिस प्रोसेस कंप्लीट होते. कशामुळं? या सेंट्रिओल नसते त्याच्यामध्ये, हे सेंट्रिओल्स स्पर्म करून येतात. साठी इट इज अ व्हेरी शॉर्ट रिजन हॅव्हिंग 2 सेंट्रिओल्स. सेंट्रिओल्स यामध्ये आहेत. दॅट इज प्रॉक्सिमल सेंट्रिओल अँड डिस्टल. 2 सेंट्रिओल्स आहेत. वन इज अ प्रॉक्सिमल दॅट इज अ प्रॉक्सिमल सेंट्रिओल्स वर एक आहे, त्याच्या खालीच एक आहे, दुसरा डिस्टल सेंट्रिओल्स. असे 2 सेंट्रिओल्स आहेत. दीज 2 सेंट्रिओल्स आर इसेन्शियल फॉर द ड्युरिंग दी फर्स्ट क्लिवेज. समजा फर्टिलायझेशन झाल्यानंतर एक सेलचं क्लिवेज होते, एका सेलच्या 2 सेल तयार होतात, डिव्हिजन होत असते, तेव्हा त्याला तिथे काम करत असतो हा सेंट्रिओल्स. ठीक आहे. सेंट्रिओलचा महत्त्वाचा रोल आहे तो सेल डिव्हिजन करण्यासाठी, स्पिंडल फायबर फॉर्मेशनसाठी महत्त्वाचा रोल आहे तो सेंट्रिओल्सचा. दिस इज नेक रिजन. नाऊ थर्ड वन, आता हा थर्ड आहे. मिडल पीस इज द सेकंड वन. आपण फर्स्टमध्येच पाहिला तो नेक रिजन. मिडल पीस. मिडल पीस, इट इज द मिडल बॉडी अँड इट हॅज अ ॲक्झियल फिलामेंट विच इज सराउंडेड बाय द 10 to 14 स्पायरल टर्न. आतमध्ये जे असे टर्न दिसतात ते टर्न आहेत मायटोकॉन्ड्रियाचे. दिस मायटोकॉन्ड्रियल स्पायरल टर्न प्रेझेंट्स इनसाइड द मिडल रिजन अँड देन देर आर अबाउट 10 to 14 स्पायरल टर्न ऑफ मायटोकॉन्ड्रिया. दिस मॅक्झिमम मायटोकॉन्ड्रिया इथं असतात. नाव मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन आपल्याला माहित आहे. इट हेल्प फॉर द प्रोडक्शन ऑफ एनर्जी. नाव दिस एनर्जी इज इसेन्शियल फॉर दिस मुवमेंट. जसं आता स्पर्मची एंट्री झाली, ती स्पर्म जेनेटल ट्रॅकमध्ये गेल्यानंतर व्हजायनापासून जे फॅलोपियन ट्यूबपर्यंत स्विम करायचं असते त्यांना, मग त्यासाठी एनर्जी लागतं. ती एनर्जी असते या मायटोकॉन्ड्रियामध्ये. जसं आपण सॅटेलाइट लॉन्चिंग करताना त्याला वेगळे इंजिन लावतात, ते पॉवर सप्लाय, ज्याच्यामुळे तो स्पेसमध्ये जाऊ शकतो. नंतर त्याचं काम असतं त्याला तिथपर्यंत पोहोचणं. तसंच मायटोकॉन्ड्रियाचं काम आहे त्या स्पर्मची एंट्री ह्या फॅलोपियन ट्यूबपर्यंत एग्सपर्यंत करून देणे. दॅट्स दी स्पायरल ऑफ मायटोकॉन्ड्रिया. एक इंजिनचं काम करायला तो सॅटेलाइट लॉन्चिंगच्या वेळेस जसं आहे त्या टाईपचं. देन इट प्रोड्यूस एनर्जी इन विच हेल्प फॉर द मुवमेंट ऑफ द स्पर्म. देन third one is the tail region. Now this is lower parts. This is the tail. Tail is a long structure. Now it is a long, slender and tapering part containing cytoplasm. च्यामध्ये cytoplasm long आहे, cylinder आहे. Tapering parts. Tapering म्हणजे निमुळता आहे समोर. Which contains cytoplasm and fine thread of axial filament. Axial filaments त्यामध्ये threads आहेत, filaments आहेत, threads आहेत. Then axial filaments arise फ्रॉम द डिस्टल सेंट्रिओल्स. आता ह्या खालच्या डिस्टल सेंट्रिओल्स पासून आलेले आहे अँड ट्रॅव्हल्ड आउट थ्रू द लेंथ ऑफ द टेल. पूर्ण टेलच्या लेंथनं तो खाली ट्रॅव्हल झालेला आहे. दॅट्स द फिलामेंट्स. नाऊ दिस टेल इज पार्टली सराउंडेड बाय द मेम्ब्रेन नोन एज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. च्या भोवती जी मेम्ब्रेन आहे दॅट्स मेम्ब्रेन इज सराउंडेड बाय दिस टेल्स दॅट नोन एज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. दिस इज द मेन पीस. देन द पार्ट विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड एज एंड पीस. हा एंड पीस म्हणजे त्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन नाही, विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन. दिस इज द एंड पार्ट. नाउ दिस इज द एंड पार्ट, दॅट इज द एंड. व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस टेल? इट हेल्प फॉर द मूवमेंट ऑफ द स्पर्म इनसाइड द जेनेटल ट्रॅक. जेनेटल ट्रॅकमध्ये स्पर्म एंट्री झाल्यानंतर मूवमेंट घडून आणण्यासाठी असते, ते मूवमेंट देत असते हा टेल रिजन. टेलच्या मुवमेंटमुळे स्पर्म हा पुढे जात असतो. पण या टेल रिजनला मुवमेंट देण्यासाठी एनर्जी लागते. इट रिक्वायर एनर्जी. दिस एनर्जी ऑप्टेन फ्रॉम दिस मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन द मिडल पीस. म्हणजे मिडल पीस म्हणजे एनर्जी सप्लाय टू द टेल रिजन. टेल रिजन गेट मुवमेंट टेक प्लेस ऑफ दिस अँड दिस स्पर्म कॅन बी मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. इट्स रीच अप टू द फॅलोपियन ट्यूब्स. नाउ दिस इज द इसेन्शियल for the movement of the tail region.